तळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था पाहायला मिळते। हा जो महामार्ग आहे याला बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब होत गेला आणि मात्र सध्या मी तळेरेच्या ठिकाणी आहे आणि बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते पडलेले आहेत आणि हे खड्डे 2 फूट ते 3 फुटाचे खड्डे आहेत। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करत यावं लागतं। पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा एकमेव महामार्ग आहे आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा महामार्ग आहे। इथूनच सगळं जे व्यापारी आहेत ते वाहतूक करतात किंवा ऊसची उत्पादनाची वाहतूक होते। आपल्यासमोर काही चालक आहेत। मला सांगा, सध्या हा महामार्ग एकदम खड्ड्याने भरलेला दिसतोय, काय सांगाल? तर सांगायची गोष्ट अशी आहे की या मार्गावर महामार्गाचं काम चालू आहे। ठीक आहे, काम चालू आहे, बरोबर आहे, पण कामाबरोबर काम चालू आहे, पण खड्डे भरपूर पडलेले आहेत। गाड्याची पूर्ण कमानपट्टी तुटण्याची वेळ येईल एवढ्या अवस्था बेकार आहे रस्त्याची। ठीक आहे, खड्डे 1-2 फुटाचे पण खड्डे आहेत, पण कुठे फलक लावलाय किंवा असं हे केलेलं आहे की बाबा इथं खड्डा आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हे काही कुठं नेम फलक वगैरे केलेलं नाही आहे आणि खूप दुरावस्था झालेली आहे। जो आधीचा महामार्ग होता त्याच्यापेक्षा ह्याची अवस्था खूप बेकार झालेली आहे आणि घाटही मोठ्या प्रमाणात कोसळत असतो आणि तुम्ही येता, व्यापारी दृष्ट्या हा अतिशय महत्त्वाचा आहे महामार्ग, काय सांगाल? व्यापारदृष्ट्या अतिशय महत्वाचा महामार्ग आहे। अजून खूप याची डागडुजीकरण केले पाहिजे आणि घाटामध्ये पण अशा ठिकाणी काही काही दरड कोसळत असते, पण घाटामध्ये पण थोडे उपाययोजना केल्या पाहिजेत। निश्चितच हे होते वाहन चालक, त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की वाहन चालवताना त्यांनाही वाहनांना मोठ्या प्रमाणात जो त्रास आहे तो सहन करावा लागतो आणि वैयक्तिक चालक आणि जे पॅसेंजर असतील त्यांनाही जो त्रास आहे सहन करावा लागतो। त्यामुळे कोल्हापूरमधून जर महाराष्ट्रात सिंधुदुर्गात यायचं असेल त्याचं जे अंतर आहे तेही या खड्ड्यांमुळे वाढताना दिसतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, तळेरे, सिंधुदुर्ग।